नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला प्रत्येकजण नोकरी प्राप्तीसाठी नोकरी मिळण्यासाठी झटत असतो, म्हणजे प्रयत्न करत राहतो, पण त्याला मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा एखाद्याचा बिझनेस आहे तर त्या बिझनेसमध्ये त्यांना यश येत नाही किंवा प्रमोशन होत नाही. जर एखाद्याला नोकरी लागली असेल तर एकाच पगारावर कितीतरी दिवस काम करून त्यांचं प्रमोशन वगैरे होत नाही. तर त्यासाठीही तुम्ही प्रभावी सेवा, स्वामींची प्रभावी सेवा करा, यात तुम्हाला नक्की यश मिळेल. चला तर आपण पाहूया. तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला काय काय नियम लागतील. तर एक म्हणजे आपल्याला मांसाहार वर्ज्य आहे. जोपर्यंत तुम्हाला जॉब लागत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा कंटिन्यू करायची आणि मांसाहार पण करायचा नाही, कारण तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत आहात. जेव्हा तुम्ही एखाद्या नोकरीसाठी म्हणा, विवाहासाठी म्हणा, किंवा तुम्ही जेव्हा एखादी सेवा संकल्पयुक्त करता तेव्हा हे नियम आवर्जून पाळायचे असतात, कारण आपण त्या गोष्टीला बांधलं गेलेलो असतो. जेव्हा तुम्ही संकल्प करता की मला ही माझी इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, तेव्हा त्या गोष्टीला तुम्ही म्हणजे काय म्हणतात, बांधून गेलेलं असतो आपण, त्या बांधील असतो त्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे ते नियम आपल्याला पाळावेच लागतात. फक्त 2च नियम आहेत. एक, मांसाहार करायचा नाही जोपर्यंत तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होत नाही आणि तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत मांसाहार करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, आपली सेवा चालूच ठेवायची, कंटिन्यू सेवा चालूच ठेवायची. तर त्यातील पहिली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला क्रमशः 3 अध्याय वाचायचे. क्रमशः म्हणजे काय, तर स्वामी चरित्र सारामृतमध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर रोज 3-3 अध्याय वाचायचे. म्हणजे जर पहिल्या दिवशी आपण 1 ते 3 अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी 4 ते 6 वाचायचे, परत तिसऱ्या दिवशी 7 ते 9 वाचायचे, परत चौथ्या दिवशी 10 ते 12 वाचायचे. असे करता करता आपल्याला 21 अध्याय 7 दिवसामध्ये पूर्ण करायचे. मग 7 दिवसामध्ये आपलं एक पारायण होऊन जातं, रोज क्रमशः 3-3 अध्याय वाचले तर. त्याचबरोबर 11 माळी जप करायचा, रोज 11 माळी जप करायचा. जसं जमेल तसं, पण आपण संकल्पयुक्त करतोय ना, तर तेवढी सेवा रोज झालीच पाहिजे. क्रमशः 3 अध्याय, 11 माळी जप. त्याचबरोबर एक वेळेस श्रीसूक्त म्हणायचं, रोज म्हणायचं. एक वेळेस श्रीसूक्तम, एक वेळेस कालभैरवाष्टक आणि संकल्पयुक्त 3 गुरुचरित्राचे पारायण करायचे, संकल्पयुक्त. एवढ्या सेवा जर तुम्ही मनापासून केल्या तर तुमची इच्छा, ही सेवा चालू असतानाच तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल. आणि जर नोकरी लागलेली आहे पण प्रमोशन होत नाही आहे तर ते प्रमोशनही होऊन जाईल. किंवा एखाद्याचा बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये यश मिळत नाही आहे किंवा सतत आपण म्हणजे लॉसमध्येच जातो कोणत्याच कामात आपल्याला भरकत नाही आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप यश मिळेल. त्यासाठी ही प्रभावी सेवा करा, पण ही सेवा मनापासून करा. असं म्हणू नका की एवढीच थोडी सेवा आहे आणि कशी करायची. तर मनापासून करा, ह्याच्यामध्ये नक्की आणि नक्की यश मिळेल. तर कारण आजकालच्या धकाधकीच्या काळामध्ये खूप प्रयत्न करतात नोकरीसाठी, खूप प्रयत्न केले जातात, पण मनासारखी नोकरी मिळत नाही. कारण शिक्षण तर खूप झालेलं असतं, डिग्री वगैरे झालेली असती, पण जॉब शोधता त्याच्यामध्येच 2-3 वर्ष निघून गेलेले असतात. हे करता करता करिअर संपत येतं, तरीही नोकरी मिळत नाही. आपल्या नशिबाबरोबरच, आपल्या मेहनतीबरोबरच नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण असं नाही आहे की आपण सेवा करायची आणि इकडे अभ्यास पण नाही करायचा, मेहनत पण नाही करायची. तुम्ही सगळं स्वामींवर सोडून, म्हणजे सगळं सोडून द्या, म्हणजे की मेहनत करायची नाही आणि फक्त सेवाच करायची आणि परत म्हणताल तुम्ही की मग स्वामींनी कुठे काय दिलं मला. असं नाही, तुम्ही मेहनत पण तुमचं 100% द्यायचं. 100% द्यायचं म्हणजे काय, तर तुम्ही मेहनत पण करायची, अभ्यास पण करायचा. म्हणजे अभ्यास करा, मेहनत करा, प्रयत्न केले, त्याचबरोबर जर सेवा पण केली तर 100% यश मिळतं म्हणजे मिळतंच. कारण स्वामींना पण कष्ट करणारीच माणसे आवडतात, मेहनत करणारीच माणसे आवडतात. आणि म्हणजे स्वामींना द्यायला काही असं 1च सेकंदामध्ये स्वामी देतील, पण समोरचे जे ते परीक्षा बघतात की समोरचं मेहनत किती करतोय, मेहनतीबरोबर त्याला आपण सेवेचं फळ पण दिलं पाहिजे, म्हणजे स्वामी पण परीक्षा घेतात. त्यासाठी आपण मेहनतीबरोबरच सेवाही करा, 100% नोकरी आपल्याला आपल्या मनासारखी मिळेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त
ज्यांना गरज आहे नोकरीची, ह्या सेवेची, त्यांच्यापर्यंत पोहोचा. कारण ही सेवा एवढी प्रभावी आहे. तुम्ही एकदा स्वामी चरित्र वाचून बघा. 11 माळी म्हणजे काय, तर नामस्मरण करा. 11 माळी जप म्हणजे काय, तर तुम्ही स्वामींना बोलवताय, स्वामींचं नामस्मरण करताय. त्याच्यामध्ये पण एवढी ताकद आहे त्या सेवेमध्ये, स्वामींच्या नामामध्ये. तुम्ही स्वतः म्हणजे असं मन लावून एकदा नामस्मरण करून बघा की किती फरक जाणवतो. त्याच्यानंतर गुरुचरित्राचे 3 पारायण आहेत. 3 पारायणाची अगणित असे अनुभव आहेत. इतकी ताकद आहे गुरुचरित्रामध्ये. तर कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. कितीही मोठे संकट असू द्या, कितीही काही असू द्या, ते गुरुचरित्र पारायणाने पूर्ण होतात म्हणजे होतातच. तुम्ही श्रद्धेने करा की बाबा हा भाव ठेवा मनामध्ये की माझी इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. हा जर भाव तुम्ही मनात ठेवून सेवा केली ना, तर 100% तुमची इच्छा पूर्ण होणार. पण तुम्ही जर असे निगेटिव्ह किंवा स्वामींवर न विश्वास ठेवता जर सेवा केली की मी सेवा करतोय पण मला काही यश मिळत नाही, मी सेवा करतोय पण मला काही यशच मिळत नाही, मला अनुभवच येत नाही, असं मनात काही निगेटिव्ह काहीच न आणता तुम्ही स्वामींवर सोडून द्या. तुमची मेहनत चालू ठेवा. म्हणजे तुम्ही मेहनत करा, अभ्यास करा, इंटरव्ह्यूची वगैरे तयारी करत राहा. त्याचबरोबर सेवा पण करत राहा एकदम श्रद्धेने की स्वामी आहेत माझ्या पाठीशी, स्वामी सगळं बघून घेतील काय आहे ती, पण माझं काम आहे सेवा करणं, मेहनत करणं. एवढ्या 2 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की आणि नक्की मनासारखी नोकरी मिळेल. चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, सेवेसोबत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांच्याही समस्या दूर होतील नोकरी बाबतीतच्या. जर आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.